आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालूनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडी देवा पुढे काय रंक भयाचे पोटी दुःखाची रासी शरण देवासी जाता भली मग तो कृपा सिंधू निवारी साकडी इरते बापुडी काय रंक तो का म्हणे नोहे काय त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडी इरते बापुडी काय रंक समचरण सरोजम सांद्र निलावदावं जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदयद बलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वजे स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग हे नमनगा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तूर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान 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 याद रखिएगा कसारा करा लो ये भजन असं है जिस दिन आपका कोई काम बनता नहीं उस दिन इस भजन को गाया करो आपका बिगड़ा हुआ काम भी बन जाएगा ऐसा भजन है। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम राम हनुमान सीताराम 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 सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम अभंग तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही अभंग पाठातला आहे प्रासंगिक स्वरूपातून निवडलाय या अभंगामध्ये तुकोबारा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख तर जीवाला असतातच
सुखाचे झटके माणूस पचवत असतो, पण दुःखामध्ये नको त्या क्रियेचं पाऊल उचलल्या जातं. म्हणून आलेल्या दुःखाला कसं सामोरं जावं हे शिकवणारा अभंग आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आत्महत्या करायला निघालेली माणसं परत फिरतील अशी अभंग गाथ्यात. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ माळकरी शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये माळकरी शेतकऱ्याच्या नाही, याला कारण तुकोबारायाची गाथा आहे. दुःखामध्ये आलेल्या दुःखाला कसं सामोरं जावं हे या अभंगामध्ये शिकवलं. पहिली गोष्ट, इथं बसलेला एकही माणूस असा नाही का त्याला कायम सुख आहे, आणि असाही नाही का ज्याला कायम दुःख आहे. सुखाशांतरम दुःखम दुःखाशांतरम सुखम ना नित्यम लभते सुखम ना नित्यम लभते दुःखम. कधीतरी सुख येतं, कधीतरी दुःख येतं. लय सोपं बोलू का, ग्रामीण भाग आहे आपला. तुम्ही रस्त्यानं प्रवास करतात, सरळ रस्ता लागतो का कधी? कधीतरी उतार येतो का नाही? उतार कधी येतो माहिती का? जिथं चढ संपला का उतार सुरू होतो. आणि चढ कुठे येतो? जिथं उतार थांबतो. चढाचं थांबणं म्हणजे उतरणी, आणि उतरणी थांबली का चढ. अहो लई सोपं. सुखाचा उतार उतरला की दुःखाचा चढ चढावाच लागतो. आणि दुःखाचा चढ चढत असताना एकच डोक्यात ठेवायचं का आपल्याला पुढं सुखाचा उतार लागणार आहे. मग दुःखाचा चढ चढताना असं मग नको त्या क्रियेचं पाऊल उचलून आत्महत्या करायला प्रवृत्त व्हायचं नाही. का? म्हणून आत्महत्या करून या देहाला संपवायचंय. भगवंतानं दिलाय आम्हाला, हक्कानं जगण्याकरता दिलाय 100 वर्षाकरता. का जगू नये आम्ही? आत्महत्या करून जी लोक या देहाला संपवतात त्यांना लवकर त्या आत्म्याला नवीन देहाची धारणा होत नाही, त्याला पिशाच्य म्हणून भटकावा लागतं. मला एक गंमत वाटते. फवारणीचं औषध असतं निळोबाप्पा, त्याच्यावर इंग्रजीत लिहिलेलं असतं कीप रिच आउट ऑफ चिल्ड्रन. नाही इंग्रजीत कळालं तर हिंदीत असतं बच्चों की ओर से दूर रखिए. आणि नाही हिंदीत कळालं तर मराठीत असतं लहान मुलापासून सावधान. लहान त्याला पाहत नाही, मोठले घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून नको त्या क्रियेचं पाऊल उचलून आत्महत्या करून या देहाला संपवू नका. कधीतरी जीवनात प्रसंग येतो आबा की त्या दिवशी असं वाटतं हा देह नकोय, संपून टाकावा. असा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतो. त्या दिवशी आजच्या कीर्तनाची आठवण करा. आता संपवायचा ना देह, तुम्हाला नकोय ना, आत्महत्याच करायची ना, येडा म्हणून ऐका. तिकिटापुरते पैसे घ्या, आळंदीला पोहोचा. फक्त आळंदीपर्यंत पोहोचा. रोज 2 तास ज्ञानबा तुकोबाराय भजन करा. मरेपर्यंत जेवायची व्यवस्था होते. का आत्महत्या करता आणि देहाला संपवता? म्हणून सुखाच्या आणि दुःखाचे चढ उतार जीवनात असतो, पण आलेल्या दुःखाला कसं सामोरं जावं हे शिकवणारा अभंग आजचा. भगवंताला शरणागती करा, त्याच्यावर भार घाला, त्याचं चिंतन करा. बस त्याच्यावर भार घालना. भार घातला की तो जगाचा मालक आहे. भार घातला का त्याला तुमचं कैवारी बनावं लागतं. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. मग त्याच्यावर भार घाला, त्याचं चिंतन करा, त्याची शरणागती करा. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पवित्र अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी अशोक कोंडाजी गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, अलका अशोक गायकवाड, कोंडाजी नाना गायकवाड, चांगदेव नाना गायकवाड, किशोर ज्ञानदेव, वामन प्रभाकर कोंडाजी गायकवाड, वाल्मिक चांगदेव, संदीप प्रभाकर, प्रदीप प्रभाकर, अमोल वाल्मिक, दिलीप अशोक, भामाबाई कोंडाजी, सोमनबाई चांगदेव, अर्चना किशोर, बाबासाहेब कोंडाजी, मनीषा उत्तम गव्हाणे, ज्योती दिलीप गायकवाड, चिरंजीव शुभम बाबासाहेब आणि चिरंजीव श्लोक दिलीप, समस्त गायकवाड परिवार या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्रातील थोर गुणवान मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. नुसते गुणवान नाही तर वारकरी आहे. आणि मी ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो असे आमचे निळोबा आप्पा असतील, रोहिदास आबा असतील, आमचे वेलजाळे महाराज असतील, मला आता परिचय नाही, रोहिणीताई, त्यानंतर समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ सुंदर असे चोपदार आहे. हार्मोनियम वादक आहे आमचे शंभू महाराज लाड आहेत. त्यानंतर बाळा महाराज आहेत. खरं तर आबा
मला असं वाटायचं का कधीतरी आप्पा आणि आबा एकत्र आपल्या कीर्तनात गायला असावा. कधी आबा असायचे तर कधी आप्पा असायचे. आणि मग कधी असा दिवस जीवनात येईल का दोघं बी असतील गायला. तो दिवस आधी कसा रे घडला. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या वेळेला मी आवाज ऐकला रामकृष्ण हरीला, पुढे आबा म्हणायचे आणि मागून आप्पाचा आवाज ओळखला होता पेटाबा आणताना. म्हणलं आप्पा इथं दिसतात. आनंद वाटला. त्यानंतर उपस्थित आपण सर्व वारकरी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. चला वेळ कमी आपल्या हातात करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या. मनुष्य शरीर मिळालं आपल्याला काहीतरी करण्याकरता मिळालं. काय करण्याकरता आलो असेल आपण इथं? भगवंताने आपल्याला देह दिला, हा भजनाकरता दिला, भगवंताच्या कामाकरता दिला, नारायण जोडण्याकरता दिला. इंद्रिय दिले, सकल इंद्रिय दिले. बरं असं नाही भगवंतानं नारायण जोडण्याकरता असं जन्माला आले का मग तुम्हाला इंद्रिय देणं असं आश्वासन दिलं नाही. जन्माला येण्याच्या आत इंद्रिय दिलेली. का असं झालं, मनुष्य जन्माला आला मग नाकाचा कोंब फुटला, मग कान दिसू लागले. जन्माला येण्याच्या आत सगळी इंद्रिय दिलेली बघा. बरं जागा किती योग्य आहे आबा या इंद्रियांची, कधी कल्पना केली का आपण? हे हात जर असे दिले असते गुडघ्याजवळ तर काय करता आला असतो? हे असा मृदुंगासारखा आडवा देह दिला असता. त्यातले त्यात विशेष गंमत, इतर देशापेक्षा आमच्या देशाला सौंदर्य दिलंय भगवंताने. अरे देवाला जरी साधना करायची असली तर मृत्यू लोक गाठावा लागतो, भारत देशात यावं लागतं. किती किती देव लोक दाखवतो मला. साधू संत इथे येतात मृत्यू लोकामध्ये. आणि म्हणून तर संत कवी महिपती महाराज म्हणतात की कैलास आणि वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आमचा भूवैकुंठ. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन धन मृत्यलोक म्हणते भाग्याचा कैसा. धन धन मृत्यलोक म्हणते भाग्याचा कैसा. आज करती ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक जय हो म्हणती भाग्याचा कैसा. आज करती तिचे सुख. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा मृत्यू लोक भाग्याचा आणि धन्य आहे. महिपती महाराजांची ओवी अशी आहे, कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भूवैकुंठ. पाप पुण्य पिके जेथ यज्ञादेक कर्मिगा. जिथं पाप आणि पुण्याचं पीक घेतल्या जातं असा हा मृत्यू लोक आहे. म्हणून तर श्रेष्ठ आहे. विशेष म्हणजे भारत देशात आलो हे भाग्य आहे आपलं. जर दुसऱ्या देशात गेलो असतो ना, काय बाकीच्या देशामध्ये काही काही इतके गोरे लोक, नुसते बोरे, आणि आपले येडे त्या संघ शिल्पी काढीते. अहो सौंदर्य आमच्या देशाला आहे. बरं हे तरी बरे, काय देशात इतके काळे, म्हणजे ते का जर आपल्या शेतात झोपले आणि आपण ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलो तर त्याच्या सगट नांगरून टाकू, इतके काळे. सौंदर्य दिलंय आमच्या देशाला, भारताला. म्हणून पवित्र आहे, कुळ पवित्र, माती पवित्र आणि देश पवित्र आहे. इथं हरीचे दास आहे. बरं जाऊ द्या, आपण आलोय, इंद्रिय दिले आपल्याला. इतकं सुंदर आहे बघा. डोळ्याची जागा किती योग्य आहे, भगवंताने किती काळजी घेतली. हे डोळे जर असे इथं दिले असते तंबाट्या बटाट्या सारखे चाललं नसतं. शेतात जाता जाता येड्या बाबळीची फाटी लागून कधी डोळा गेला असता. काय भगवंताची योजना आहे. आधी खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यात डोळा बसवला. साईडने हाडं निर्माण केले. समोरून आलेला फटका कधी डोळ्याला लागत नाही, हाडावर बसतो. किती काळजी घेतली माझ्या परमात्म्यानं. बरं हे डोळे समजा एक डोळा इथं आणि एक डोळा इथं असा चाललं नसतं. अहो कुंभमेळ्याच्या वेळेला तुम्ही आले रामकुंडावर स्नान करायला, कपडे काढले, माणूस राखण ठेवायची गरज आहे का कपड्याला? उतरले खाली, मागचा डोळा आहे ना पायाला, उतरले खाली, पुढच्या डोळ्यात स्नान करायला लागले, एखाद्यानं उचलले ठेव खाली. काय भगवंताची योजना आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी. म्हणून हे आपल्याला इंद्रिय सगळे भगवंताने दिले. आपण आलो कशा करता, देव कशा करता आणि संत कशा करता. इथं या मृत्यू लोकात तीन लोक आहे. देवही आले, संत आले आणि जीव आले.
एकाच शाळेमध्ये 3 लोक जातात बघा, पण कामं वेगळे वेगळे. शिक्षकही जातात, शिपाई जातात आणि विद्यार्थी जातात. शिक्षकाचा भाव आहे शिकवणे, शिपायाचा भाव आहे सेवा करणे आणि विद्यार्थ्याचा भाव आहे शिकणे. या मृत्यू लोकात तसंच या तिघांचा भाव वेगळा आहे. देव येतो घेण्याकरता, संत येतात देण्याकरता आणि तुम्ही आपण येतो पत्ते खेळायला. नाही, आपण येण्याचं कारण आहे ना. आगा करे मे जै उरावे तरी ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. भोगण्याकरता जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे येण्याचं कारण. बरं, देव येतात, संत येतात आणि जीव येतात. देवाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दैत्याची कुळे नासी साधूचा मान गिवसी धर्मासे नितीश जेजवरी. मी अविवेकाची काजळी, देवाचं येणं. बरं, संत आले इथं काय करण्याकरता? देण्याकरता. काय दिलं या समाजाला? अधपतनाकडे जाणाऱ्या समाजाला उन्नतीच्या मार्गाकडे जाणारा रस्ता संतांनी दिलाय. मार्ग दाखवण्याकरता संत आले होते. मार्ग दाबूनी गेले आधी, मार्ग दाबूनी गेले आधी. मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी. दयानिधी संत देण्याची पंते चालू आता येण्याची पावते चालू जाता. येण्याची पावते चालू जाता. चालू जाता. आबा ही आपण गायलेली चाल आहे सातपूरला. अगदी त्याला 10-12 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. मला वाटतं आपणच गायली म्हणून त्यांच्या पुढे गाव वाटली परत मला. मार्ग धावून गेली आधी, दयानिधी संत ते तेनेची पण ते चालू जाता. न पडे गुंता कोटे काही. देव आले, संत आले, जीव आले. बरं, याच्यात गंमत आहे का? इतकं सोपं करण्यासारखं सांगतो. संत कवी महिपती महाराजांच्या भक्ती विजयाचा आधार घेतला, अभंग कळायला इतका सोपा जाईल. संत येण्याचं काय कारण होतं, का म्हणून संत इथं अवतीर्ण झाले, तर त्याकरता पहिला अध्याय उघडा आता भक्ती विजय ग्रंथाचा. आता ऐका चित्त देऊन, श्रीकृष्ण अवतार संपता जाण, कलियुगी यज्ञादी दान धर्म यांचा लोप झाला. पुत्र नायके पित्याचे वचन, शिष्य ना करीती गुरु सेवन, व्रतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशुर गृहे राहतील. धनाड्याशी नावडे दान, निरोग्याशी नावडे तपाचरण, कथा कीर्तन श्रवण सोडून भोरी पावडी पाहती. म्हणजे बहुरूप्याचे खेळ ऐकतील. मालिकामध्ये सुरुवातीलाच दिलेलं असतं हे सगळं काल्पनिक आहे, तरी सुद्धा माणसं त्याच्यात रंगलेली आहे. म्हणून विनंती माझी आपल्याला, खोट्या गोष्टीमध्ये रंगणं लय लय ओव्या भारी भारी आल्या. श्वशुरगृहे राहतील म्हणजे लोक सासूरवाडीला राहतील. आणि आता तसंच पाहायला भेटत आहे. किती भाग्यवान जावई दाखवू तुम्हाला. जाऊ उदू उदू असो बिचाऱ्यांचा, आपल्याला का द्यायचं का घ्यायचं. पण काही काही सासूबाईलाच मम्मी म्हणते. काय बावळटपणा आहे. सासूरवाडीला राहा, काय हरकत नाही. पण ज्या मायनं तुम्हाला उदरात वाढवलंय ना, जिनं सांभाळ केलाय दादा, जिनं दूध पाजलंय रे, दिवाळीचे 4 दिवस आपल्या माय करता फक्त आईकडे राहत जा. कारण जोपर्यंत तुम्ही जात नाही ना, 5,000चे फटाके वाजवत ती म्हणते दिवाळी वाटत नाही.
5 पक्वान्नाचं ताट समोर येऊ द्या, ती माय म्हणते दिवाळीच वाटत नाही. ज्या दिवशी माझा राजा या डोळ्याला दिसल ना, त्या दिवशी खरी दिवाळी आहे. अरे त्या आई करता का होईना, दादा नाती सांभाळा रे. खूप केलंय ना त्या आईनं, तळ हाताचा पाळणा केलेला असतो आपल्या करता. काय लागत नाही हो तुमच्याकडून तिला, फक्त तुम्ही दिसावे हाच भाव म्हातारपणात असतो आईचा आपल्या. काय अपेक्षा नसते तिला, काहीच लागत नाही. फक्त जाता येता तुम्ही विचारावं, आई मी चाललो बरं का, बस एवढंच सांगा. लई पोट भरतं दादा तिचं बिना जेवल्याचं. विडाला विडाला उडाला आणि मग असं हे वाढल्यानंतर कुणी दान करीन, कुणी तप करीन, कुणी जप करीन. भगवान विष्णूला चिंता वाटली का कसं चालल हे सृष्टीचा क्रम. कारण तपस्वी लोकाशिवाय सृष्टी चालू शकत नाही. म्हणून हा रुद्र अवतार महादेवाचा तप करत बसलेला आहे, हे सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालावं म्हणून. गावात कुणीतरी पुण्यवान असावा, त्यावेळेला गाव व्यवस्थित चालतं. कुणीतरी एखादा पुण्यवान असावा. एक काम करता का, महादेवाला सांगितलं तुम्ही आता रुद्र नाही संत म्हणून जा. महादेव म्हणे पण काय हो मी, तुम्ही निवृत्तीनाथ महाराज व्हा, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही त्यांचे भाऊ व्हा, सोपा. आदिशक्तीला सांगितलं मूळ मायेला की तू मुक्ताबाई म्हणून जायचंय. तिथंच उद्धव उभे होते. उद्धवाला सांगितलं आयशा ऐकताची कमळावर, उद्धवासी सांगे हित गुज, शिंपियाचे वंशी नामदेव तो सिगा. पंढरी क्षत्र भूमंडळी तये स्थळी अवतार धरुणी, माझी अनंत नामावळी जनाशी श्रवण करवावी. त्याच्याकरता जायचंय. तिथं जनक राजा होते. जनक राजाला सांगितलं तुम्ही स्वस्त बसू नका, तुम्ही मृत्यू लोकात जा. कोण झाले जनक राजा? हा कोण म्हणून आले संत नावानं? कोणीच नाही, सांगू मी? काढा 10,000 रुपये. विदेही जनक राजा माझे उदरी जन्मला भक्त काजा. नांगीताईची ओवी सावता महाराज चरित्रातली. विदेही जनक राजा सावता महाराज म्हणून इथं समाजाला मार्ग दाखवण्याकरता आले. विठाला 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 विठाला. कळाला आम्हाला संतांचा येण्याचा भाव. संत देण्याकरता आलेले आहे, देव घेण्याकरता आलेला आहे, आणि आपण भोगण्याकरता आलेलो आहे. का हो? देवाला कर्म आहे का भोगावी लागतात का? संतांना कर्म आहे का भोगावी लागतात का? आपल्याला कर्म आहे का भोगावी लागतात का? देवाला कर्म केल्यानंतर भोगावी लागतात का? भोगतानी दिसतो. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता. नामा म्हणे कर्म रे देवादिका चुकेला, देवादिका चुकेला, देवादिका चुकेला. देवादिकाला देखील चुकत नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. काय प्रसंग आहे, प्रभू भोगतानी दिसतात. वनवास काळाला आपल्या पित्याकडून आणि सदनी जातात आपल्या आईच्या. निघाल्यानंतर चित्रकूट पर्वतापर्यंत येतात. चित्रकूट पर्वतावर आल्यानंतर भरतानं उपोषण करावं.
अन्न पाणी त्याग करावा. काय भाऊ आहे रामायणातले? एक भाऊ गादीचा त्याग करून चाललेला आहे आणि दुसरा भाऊ गादी घेऊन भावा करता चाललेला आहे. हे रामायणातले भाऊ आहे. आताचे भाऊ आहे, तू माझा भाऊ पण खिशाला हात नको लावू. कसे भाऊ आहे? अहो संपत्ती वृक्षाची सावली रे, कधी इकडं असेल तर कधी तिकडं असेल. म्हणून गरिबी आणि श्रीमंतीवर नाते टिकू नका, रक्तावर नाते टिकवा. गरीब माणसाला कुणी नातेवाईक म्हणायला तयार नाहीये. गरीबी तोड़ देती है रिश्ते जो खास होते हैं, पराये भी अपने होते हैं जब पैसे पास होते हैं. इसीलिए याद रखिएगा, पैशावर नाते जोडू नका. श्रीमंती काय वृक्षाची सावली आहे. एवढंच नाही, पुढे जाऊन बोलेल अजून. श्रीमंत माणसाला जगात मान असतो. पैसा दे रे तीन नाम, परशा परशु परसराम. म्हणून आमच्याकडे एक मन पडली, तुमच्याकडे आहे का नाही कुणास ठाव. गरीबाची मेली बायको तर नाही गेलो कोणाला ऐकू, आणि श्रीमंताची मेली शेळीत जमा झाली सारी आळी. गरीबाची बायको मरते आसरू पुसायला कोणी जात नाही त्याचे. श्रीमंताची जर बकरी मेली ना, सगळं गाव जमा होतं. पाटील कशी काय मेली हो बकरी? बरी होती, सगळ्या गावाचा छांडा छांडा खात होती. कशी काय मेली बकरी? विठाला विठाला. धन्यवंताला की सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. ओ धन्यवंताला की सर्व मान्यता आहे जगी. ओ मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. म्हणून श्रीमंतीवर नाते टिकू नका. विषय निघाला असतं, बोलू द्या थोडस. तुमच्या बांधाच्या कडलं, तुमच्या शेताला जो बांध असतो, त्या बांधाला तुमच्याच रक्तातला कोणीतरी का नाही. मग हातभर इकडं असेल काय, एवढं असेल काय, तेवढं इतकं पुढं असेल, त्याच्यासाठी कोर्टात भांडणं. सख्या भावाची जर भांडणं कोर्टात जात असेल तर आपल्या आईच्या दुधाचा अपमान असेल. आणि भागवतामध्ये एक श्लोकाचा खालचा उत्तरार्ध सांगतो फक्त. जननी जन्म सुमिथ्या. त्या आईचा जन्म मिथ्य सांगितला. कोणत्या आईचा? ऐका माझ्या बहिणीनो, आईचं आई पण मुलाला जन्म देणं हे आई पण नाही. भागवत सांगतंय आईचं आई पण मुलाला जन्म देणं हे आई पण नाही. त्या मुलाला जन्म दिल्यानंतर भगवंताचा भक्त बनवणं हे आई पण आहे. हे आईच आई पण. रघुबर भगत जासुबीर होई, रघुबीर भगत जासुबीर होई, रघुबीर भगत जासुबीर होई. मंगल भवना मंगल मंगल भवन मंगल. धन्य आहे त्या आईचं जीवन, धन्य आहे त्या आईचं आईपण का जिचा मुलगा रामाचा भक्त आहे, हनुमंताचा भक्त आहे, कोणत्याही देवाचा भक्त असू द्या. म्हणून भांडण कोर्टात नेऊ नका भावाभावाचं. आपल्या आईचा अपमान असेल तो इथंच मिटवत चला. गावातच बसायचं, 5 पंचात मिटवायचं, कारण निकाल लागत नाही. जाऊ द्या, तिकडे गेलो की ते चाललेलं युट्यूब ना, काही शब्द राखावे लागतात. विनाकारण कुठं घेता बोंगा लावून पाठीमाग. म्हणून सावधान, नाती टिकवा. पैशावर, संपत्तीवर, सत्तेवर नाते नाही, रक्ताची नाती सांभाळा. एकदा का नातं तुटलं, पहिल्यासारखी घडी बसत नाही बरं का उस्तरल्यावर. म्हणून संपत्तीकडे पाहू नका, नाती जपा. चला, आपला भाऊ इथं होता. निघाले भरतजी, उपोषण केलं. दादा राजगादीवर बसणार नाही, रात्रीची वेळ आहे, वशिष्ठजी परीक्षा घेताय. आप क्या किया जाए भरत? गुरुदेव आप हमारे पिता तुल्य है, आप जो भी निर्णय लेंगे गुरुदेव वो हमें मंजूर है. कहिए क्या करूं? मुझे ऐसा लगता है भरत, परीक्षा है बर का भरताची आता, कि प्रभु के बदले तू वन में जा तो प्रभु राजगादी
राजगादीवर प्रभू बसतील असं ज्या वेळेला वशिष्ठजी म्हणताय, भरत आनंदानं उड्या मारतोय, नाचतोय आणि सांगतोय, गुरुदेव, माझा दादा, माझा भाऊ जर राजगादीवर बसणार असेल तर हा भरत 14 वर्ष काय पूर्ण जीवन वनात काढायला तयार आहे. हे रामायणातले भाऊ आहे. कानन करवू जनंबर वासो, कानन करवो जलंबर वासो, कानन करवो जनंबर वासो. तुलसीदासजीची चौपाई आहे. का राहणार नाही? आणि आता भरत प्रभूला सांगतोय, मी राजगादीवर बसणार नाही, अयोध्येचा सांभाळ जरूर करेल प्रभू, पण तुमच्या पादुका द्या. राम भक्तने चला रे राम की निशानी, राम भक्तने चला रे राम की निशानी, शीश पर पगाओ आँखियों में पानी, शीश पर पगाओ आँखियों में पानी, राम भक्तने चला राम की निशानी, राम भक्तने चला रे छिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, पल छिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम भक्तने चला राम की निशानी, राम भक्तने चला राम की निशानी, राम भक्तने चला राम की निशानी. राम भक्त ले चला राम. वा क्या बात आहे. टाळ्या वाजवा जरा आवा करता. पादुका घेतल्या, एक निशाणी आहे आणि निघाले. आता प्रभूच्या पायात चप्पल नाही आणि चित्रकूट पर्वतावर काय चपलाच्या दुकाना नव्हत्या नव्या विकत घ्यायला. आता खरा वनवास सुरू होतो. डोंगरातले खडे पायात रुतायला लागले. ज्याला गालीच्या वर चपला घालून चालायची सवय आहे, फक्त किचन मध्ये घालू नका म्हणजे बरं. अन्नपूर्ण मातेचा दरबार आहे तो. इथं काय सांगायची गरज नाही. खेड्यामध्ये, ग्रामीण भागात नाही, पण शहरी भागात सांगावं लागतं. तिथं चपला सुद्धा वेगळ्या वेगळ्या आहे. किचनच्या वेगळ्या, बाहेर चालणाऱ्या वेगळ्या. जाऊ द्या, ते कशाला सांगत बसू. आपलं इकडं भरपूर पडलंय, कशाला तिकडे इचकीत बसायचं. यंत्रयुगात वावरणारी माणसं आहे आता. आणि या युगामध्ये असलं युग आलंय ना, हे थोडस जरा 2 मिनिटं घेतोच इथं. स्वयंपाक करून घरी जेवत जा कुटुंबाच्या सोबत. कुटुंबाच्या सोबत कुटुंब एकत्र राहतं. एवढंच नाही, सगळ्यात जास्त घटस्फोट जर झाले असतील तर ते अमेरिकेत आहे. 36% संख्या लहान नाही. पती पत्नीला सोडू नये. 36% लहान संख्या नाही आबा. पती पत्नीला सोडू नये. कशामुळं? बाहेरचं खाणं, प्रेम राहिलंच नाही एकमेकाविषयी. पती पत्नीमध्ये प्रेम राहावं असं जर वाटत असेल, बऱ्याच ठिकाणी असं होतं की पती पत्नीत प्रेमच राहत नाही. मला वाटतं देवी भागवतामध्ये विषय येतो, आई जगदंबेच्या 9 नावाचा रोज जर पाठ केला तर पती पत्नीत प्रेम राहतं. विठाला विठाला पार्वती मातेची उपासना केली तरी पती पत्नीमध्ये प्रेम राहतं. अहो त्यांचं तर असतंच. त्या वट सावित्री पौर्णिमेला वडाला विनंती करतात की वडापाव 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 विनंती असते. पण पुरुषाचं मी अजून पाहिलं नाही का एखाद्याने येड्या बाबळीला चक्रा घातल्या. 7 जन्म हीच पत्नी मिळावा म्हणून प्रेम राहतं त्याने. आता पायामध्ये खडे रुतायला लागले. भगवंताच्या रक्त बाहेर यावं पायातून. प्रभूच्या कोमल सुकुमार पाय आहे. लखनजीनं पाहावं, सहन होत नाही. दादा, या पायांची पूजा होणार होती. हे राजगादीवरचे पाय होते.
आज या पायांची पूजा होणार होती, राजा होणार होते प्रभू तुम्ही, पण उलट झालं. डोंगरातले खडे पायात रुतून रक्त बाहेर यावं. प्रभू सांगतात, लखन, कर्माची गतीच अशी आहे. कडू बोलून कडू बोलून कडू बोलून आईनं राज्य हिसकून घेतलं. कडू बोलून आईनं राज्य हिसकून घेतलं आणि गोड बोलून भावाने चपला नेल्या. हे प्रारब्ध आहे माझं. कर मे राम वनवासा गेला, कर मे दशरथ वियोगे मेला, कर मे रावण क्षयो पावला. बरं जाऊ द्या, सीतामाईच्या बाबतीत असं घडायला नको होतं. देवाची बायको होती, इथं तर वशिलेबाजी करायला पाहिजे होती. इथं बसलेल्या कोणत्या वहिनीचा एवढा वशिला आहे? स्वतःचा बाप मिथिला नगरीचा राजा आहे, सक्का सासरा अयोध्येचा राजा आहे, आणि स्वतःचा पती ब्रह्मांडाचा मालक आहे, तरी 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागतंय. आम्ही वर्षातून एकदा लक्ष्मीमाईला निवेदन येतो. बरं, ते जानकी मातेचं जिथं थांबायच्या, जेथ सीतेची वस्ती घडे, तेथ राम राम स्मरती झाडे, पशु पक्षी या स्मरण घडे, पाषाण खडे सदा राम स्मरती. ही भक्ती होती आई साहेबांची. तरी सुद्धा 14 वर्ष उशाला दगड आहे, नाही वशिलेबाजी करता आली. कर्म कोणाला चुकलं नाही, पण देव जरी भोगत असला. कथा कल्पतरू मध्ये एक कथा येते, तुकाराम बाबा. आई साहेबाला अशोक वाटिकेमध्ये त्रिजटा होती राखण करण्याकरता, त्रिजटा विचारत होती, सीते तुला माहिती की कशामुळे घडलंय तुझं? सांगे वो त्रिजटे सकये आईची मात, अंगवोत्री जटे सकये ऐसे मात, भेटी देईन कानी दे रघुनाथ, भेट देन कानी दे रघुनाथ, मन होता बीड तुरी झाला पंत, मन उताव्या तुरे झाला पंत, राहू ना सके माझा प्राण कुडियात, गुणाशते माझा प्राण कुडिया, वाचुकीच्या परीचिता शोक करी, वाचुकीच्या परीचिता शोक सांग त्रिजटे, माझ्याकडून गाय वासराची ताटातूट झाली का? एखाद्या तीर्थाचा भंग घडला का? एखाद्या सत्पुरुषाला मी बिघडवलं का? हे महापाप सांगितले. तीर्थामध्ये आपल्याकडून दोषच घडू नये. तीर्थामध्ये तीर्थयात्रेत माणसं चालली, पण आचारसंहिता तुकोबरायने शिकवलेली आहे. तीर्थामध्ये एकतर संतांच्या बरोबर जावं. संतांच्या बरोबर तेवढं आला असेल तर कट कर बरं का दीपक दादा. संतांच्या बरोबर मी बोलत नाही, आचारसंहिताच आहे अभंगामध्ये एका. आणि मुक्यानं तीर्थयात्रा केली तर काहीच पदरात पडत नाही तुमच्या. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने या. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा देवा, माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय. ओ देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय, पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची मा
गाय वासराची ताटातूट नाही झाली, पण घटना अशी घडली होती. कर्म जे भोगायला येतं माणसाला ते विनाकारण येत नाही, पाठीमाग काहीतरी घडलेलं असतं. काय घडलं सीतेकडून? एक राघो मैनाची जोडी विकण्याकरता आलेला. राघो मैना घ्या, राघो मैना घ्या, राघो मैना घ्या. त्यावेळेला लहान होत्या सीतामाता, धनुष्याचा घोडा घोडा करून खेळत होत्या. आणि विचारलं त्या राघो मैना विकणाराला, मैना खूप सुंदर आहे, तेवढी मैना देतो का? विकणारा म्हणला, ताईसाहेब विकायलाच आणलेलं आहे, पण जोडी, नुसती मैना नाही. मला अक्कल शिकू नको, मी राजाची मुलगी आहे, मला फक्त मैना पाहिजे. मैना घेतली आणि राघू त्याच्याकडे राहिला. त्या मैनेनं शाप दिला, सीते आज जशी आमची ताटातूट करते ना, तशी एक दिवस तुझी सुद्धा ताटातूट होणार म्हणजे होणार. केले कर्म झाले, त्याची भोगा आले. आता देवाला बघा बरं का, मागचं केलेलं भोगावंच लागतं. भीष्माचार्यांचा जर विषय घेतला, बाणाच्या शय्येवर पडलेले होते आणि वाट पाहत होते देवाची, कधी येईल मधुसूदन माझा. आणि ज्या वेळेला जातात तर गेल्यानंतर आइये भगवान, नानाजी आंखें खोलिये, मैं आया हूं. उघडले डोळे भीष्माचार्याने. देवा आता दया आली का रे तुला? किती दिवस झाले या डोळ्याला तहान लागली होती तुला पाहण्याची. नाना इतकं प्रेम आहे माझ्यावर. तर देवा इतकं प्रेम तुमचं माझ्यावर आहे, तर मतदान का तिकडं केलं? नाही नाही, तिकडच्या बाजूला का? भीष्माचार्याने एका वाक्यात गार केलं देवाला. भीष्माचार्य म्हणले, देवा मी जर तिकडं नसतो तर तू आज इथं आलाच नसता. आता मी तिकडं राहण्याचा आणि तुम्ही तिकडं राहण्याचा आणि मी येण्याचा काय संबंध आहे? ऐक देवा, तेच सांगायलो. ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध निश्चित झालं, त्याच दिवशी निर्णय घेतला होता पांडवाच्या बाजूने जायचं. पण विचार केला, तू पांडवाच्या बाजूने आहे आणि मीही तिकडून आलो, तर तुझा रथ पुढे राहील युद्धामध्ये आणि मानाप्रमाणे मला मागं राहावं लागलं असतं. म्हणजे 18 दिवस फक्त तुझी पाठ पाहावी लागली असती, तोंड दिसलंच नसतं. विचार केला, कौरवाच्या बाजूने जर गेलो तर पठ्ठ्याचा रथ पहिल्या क्रमांकाला राहील, तिकडून तुझा पुढे राहील, इकडून माझा पुढे राहील. तुझी पाठ नाही, चेहरा दिसेल. तो चेहरा नजरेमध्ये साठवावा आणि मरणाच्या वेळी आठवावा, म्हणून बाजू कौरवाची धरली देवा. हे भीष्माचार्य आहे. जाऊ द्या, आपल्या कामाचं घ्या. देवा सांग कोणतं पाप केलंय? बाणाच्या शय्येवर पडलेलं. मागच्या जन्मात जा, गेले 100 जन्मापर्यंत काहीच सापडलं नाही. मला वाटतं किती 121वा जन्म. आणि काय झालेलं होतं, फक्त चालता चालता बाणाच्या टोकाने सरडा उचलून कुपटीवर फेकलेला आणि त्याचा परिणाम बाणाच्या टोकावर पडावा लागतंय. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी करण्या नष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोडे सोडे माया चाली, सोड सोड माया चाली, आहे जग हे नक्षीवर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार. भीष्माचार्याच्या जवळ देव हे सांगत होते कर्माचा भाग. म्हणून देवाला देखील कर्म चुकली नाही. बरं चला पुढं. देव भोगताना दिसतो एक, दुसरी बाजू पाहता. विचारला देवाला, देवा तुला भोगलंच पाहिजे का? भगवान म्हणतात नाही. का? सुटलिया सिंधू जळाचा लुटून बाधून शके सौंदवाचा पाठ. पाण्याला जर अडवायचं असलं तर मिठाच्या बंधाऱ्यानं पाणी अडवल्या जाईल का? का अडवू शकत नाही मीठ पाण्याला? ते त्याच्यापासून तयार झालेलं, त्याला काय बंधनाला कारण ठरेल? मग भगवान म्हणतात कर्म माझ्यापासून तयार झाली, मला काय बंधनाला कारण ठरतील? पण या जगाला कळावं कर्म भोगावं लागतं, म्हणून मी भोगताना दिसतो.
हे देव. चला पुढे संत. संतांना कर्म आहे, भोगावी लागतात का? चला पैठण मध्ये. भानुदासाचे कुळी हे महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठा गोदातिरी. एकनाथ महाराज, त्यांच्या पत्नीचं नाव आहे गिरिजा माता. नित्यनियम होता जीवनामध्ये, आणि ज्याच्या जीवनामध्ये नित्यनियम नसल ना, भक्ती करत नसल ना नित्यनियमाने, नाथ बाबा म्हणतात हा पाचीच्या दिवशी कसा गेला नाही, सटविने नेला कैसा नाही. भक्ती विन पशु कशाशी वाढला, माझी आहे भक्ती विन जळो ते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसनी होय हरी मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा, मोठे मोठे म्हणा. एक दिवसाचा इतका गोड प्रसंग आहे. गोदावरीला पूर आला आणि गिरिजा माता यांचा नेम होता की गोदावरीच्या पहिलं तीराला जायचंय. पूर आलेला आहे, नित्यनियम आहे जीवनात, जाता येत नाही, आणि नित्यनियम असावा. एक सोपा सांगतो आपल्याला मी, बाबा शिवपुराणे. शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये प्राप्य कलियुगे घोरे नरहा पुण्य विवर्जिता, याच्या पुढे गेल्यानंतर आता शिवपुराणातला विषय इतका गोड सांगितला. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमपुण्य पावनश्य ब्रह्मलोकश्य वर्तमनी. आणि मग ज्या वेळेला विचारताय सुतजी, शौनकजी सुतजी उत्तर देताना सांगतात की हे बघा विद्येश्वर संहितेतला भाव, नित्यनियम काय असावा, सगळ्यात सोपा सांगतो, आपल्याला करता येईल असा. एक काम करायचं, सकाळी उठल्या उठल्या आपलं तोंड पूर्वेला व्हावा असं झोपत जावं. म्हणजे आपल्याला जर तोंड पूर्वेला करायचं असेल तर पाय कुठं लागतील, पश्चिमेला. नाही नाही, तोंड जर पूर्वेला व्हावं, अहो पाय इकडेच लागतील ना पूर्वेला. बरं, कोणत्याही दिशेला पाय करा, पण दक्षिणेला कधीच करत जाऊ नका, हे शिवपुराण सांगते. दक्षिण दिशेला पाय करून झोपणाऱ्या माणसाच्या जीवनात कारण नसताना त्या घटनेशी याचं नाव जोडल्या जाणार. अनुभव घेऊन पहा तुम्ही. पूर्वेला पाय करून झोपत जा, इकडं तोंड करून उठलं, या दिशेचा महिमा असा आहे, उठल्या उठल्या अंथरुणावर असे हात जोडायचे पूर्वेला. 33 कोटी देवाला नमस्कार केल्याचं पुण्य पदरात पडतं. ही पूर्वी दिशेची ताकद आहे. आता एवढ्यावर थांबायचं नाही, फक्त डोकं मातीला टेकवायचं आणि या मातीचं दर्शन घ्यायचं. एक स्वाभिमानाचं वाक्य जबाबदारीनं बोलतो, जी लोक नित्यनियमाने खंड न पडू देता रोज आपलं मस्तक जर मातीला टेकवत असेल तर कधीच त्यांचा खिसा रिकामा असू शकत नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी ज्याचा नित्य नियम झाला का लक्ष्मी माता त्याच्याकडे थांबतेच. नित्य नियम, मातीला डोकं टेकवायचं. पहिलं काय सांगितलं, दर्शन करणे, मातीला डोकं टेकवणे. तिसरं काम एक करायचं, 5 महापुरुषाचे नाव अंथुरणावरच घ्यायची. उठल्या उठल्या 5 महापुरुषांचे कोणते घ्या, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नाही हे घेता येत, सोपे सांगतो अजून, हर, हरी, हरिश्चंद्र, हनुमंत आणि बलराम, हे 5 नावं घ्या. नाही हे 5 पाठ का तुमच्या पाठातले घ्या. जीवाला लाभ मिळतो बरं का याचा. कारण माणसाचं मन असं आहे, आबा फायदा कळाल्याशिवाय लागत नाही. मन लय चॅप्टर आहे.
म्हणून तुम्हाला एकदा फायदा सांगतो, तसं 5 नावं घेणार नाही आपण. काय फायदा होतो जीवाचा? महाभारतातला श्लोक बघा. धर्म वर्धते युधिष्ठिर कीर्तनेन, पाप प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन, शत्रुर विनश्यती धनंजय कीर्तनेन, माद्री सुतु कथयाम न भवंती रोगा. किती गोड श्लोक आहे हो. धर्मराजाचं नाव जर सकाळी सकाळी घेतलं तर माणसाची वृत्ती धार्मिक बनते, अंतकरण मृदू बनतं, मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्ञानोबरायाच्या भाषेत सांगायचं जर झालं, जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, वृक्ष दे जैसा हे दोघा एकची सावली. म्हणजे ज्याने झाड लावलं त्याला सावली, येणारा जाणाराला सावली. हे महत्वाचं नाही, घाव घालणाराला सुद्धा सावली देतं. असं अंतकरण धर्मराजाचं नाव घ्या. चला पुढं. भीमाचं नाव घेतलं, पाप नष्ट होतं. ज्या लोकाला शेजारी त्रास देत असेल, ज्या लोकांना शत्रू त्रास देत असेल, येडा म्हणून ऐका माझं, त्यांनी सकाळी सकाळी अर्जुनाचं चिंतन करावं. शत्रू त्रास देत नाही, श्लोकच आहे तसा, कसा खोटा असू शकेल व्यासांचा. शत्रूर विनश्यती धनंजय कीर्तने. आणि मोठाले आजार होऊ नये असं जर वाटत असेल तर सकाळी सकाळी नकुल सहदेवाचं चिंतन करावं. माद्री सुतो कथयाम न भवंती रोगा. म्हणून ही 2 नावं सकाळी सकाळी चिंतन करणाराला मोठाले आजार होत नाही. चला, हा नित्य नियम तरी एवढा तरी जीवनामध्ये असू द्या. नित्य नियम होता. निघाल्या ज्या वेळेला गोदावरीला पूर आलेला आहे, एकनाथ महाराजांकडे जातात. स्वामी, माझा नित्य नियम तुटतोय. गिरिजा माता म्हणताय काय नित्य नियम आहे? गोदावरीच्या पहिल्या तीराला वटवृक्ष आहे आणि त्याला प्रदक्षिणा करून पाणी टाकणं हा माझा नित्य नियम आहे. हे बघा, या वटवृक्षाला दुसरं नाव आहे रुद्रतरू. रुद्रतरू महादेव स्वरूप आहे हा, आणि पिंपळ भगवान विष्णू स्वरूप आहे. वृक्षामध्ये भगवान विभूती सांगत असताना पिंपळ मी आहे असं सांगताय. आता पिंपळ कसा जन्माला आला, वड कसा, हे लय मोठ्या कथा, तिकडे जायचं नाही मला. मग त्या रुद्रतरूचं नित्य नियम माझ्या जीवनातला आज खंड पडतो. एकनाथ महाराज म्हणले काळजी करू नको, जा आणि सांग गोदावरी मातेला, माझे पती एकनाथ महाराज जर ब्रह्मचारी असतील तर रस्ता देशील असा निरोप दे. गिरिजा माता म्हणतात, अहो मी बायको आहे तुमची आणि आपल्याला मुलं बाळ आहे आणि तुम्ही ब्रह्मचारी आहे, असा खोटा निरोप मी नेणार नाही. एकनाथ महाराज म्हणले, गिरिजे तू निरोप तर देऊन बघ एवढा, मी हा निरोप नेणार नाही. ते म्हणले माझ्याकडे दुसरा निरोपच नाही. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. निघाल्या घाबरत घाबरत गेल्या. गोदावरी मातेचं पूजन केलं. तुम्ही स्नाना करता जातात, कोणत्याही नदीवर जात असाल, आता जास्तीत जास्त सध्या नर्मदा परिक्रमेचं चाललेलं आहे बघा. नर्मदा मातेच्या कुठेही जा, गंगेवर जा. गोदावरी हिला बुढी गंगा नाव आहे. गंगेवर गोदावरीवर स्नाना करता जात असताना तुम्ही जर स्नानाला गेले आणि चप्पल जर काठापर्यंत नेली असेल, तीळ मात्रही पुण्य पदरात पडणार नाही. 2, तुम्ही जर तिथं थुंकले असाल काठावर जरी तरी पुण्य गेलं. 3, मलमूत्राचा त्याग जर तीर्थामध्ये केला तर पुण्य नाही, दोष घेऊन आलो आपण. मलमूत्र त्यागू नये. नदीच्या काठावर बहिर्दिशेला बसू नये. सगळ्यात मोठं पातक सांगितलं, मंदिराच्या जवळ, नदीच्या काठावर आणि ब्राह्मणाच्या घराजवळ. विठाला विठाला गेल्या गोदावरी मातेचं. आणि स्नान करत असताना, आता सांगितलं ते सगळं, एवढं बी सांगून देतो. हे पण स्नान करत असताना कसंही स्नान नाही करायचं, एकदा दर्शन घ्यायचं. जलम नमस्कृत्या मंत्रेन स्नानाचरे. एकदा पाण्याचं दर्शन करायचं आणि मग मंत्र म्हणून. काय मंत्र म्हणायचा? सोपा, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे असं जरी म्हणले काय हरकत नाही, चालतं बघा. श्रावण महिना चाललाय. आणि नाहीतर मग मोठं स्तोत्र एक, गंगे जमुने जैव गोदावरी सरस्वती
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु गंगा गंगेत्यो प्रयात्योजनान् शतरविमुचन्ति सर्वपापेभ्यो विष्णुलोक सच्चिति गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते स्नात्वा कनकले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पाप ओम पाप कर्मा पापात्मा पाप संभव त्राई मा कृपया गंगे सर्व पाप आरांभव. आणि हेही जमत नसेल हर हर गंगे एवढं म्हणायचं. आणि एक काम करायचं, स्नान कसं करावा, पूर्वेला तोंड असावा, नाक दाबायचं आणि खाली डुबायचं, नाक दाबायचं खाली डुबायचं, 3 वेळेला असं करायचं. नाक दाबा खाली डुबा, इतकं डुबा वरून पाणी जावं, इतकं डुबा 3 वेळेला. पण एक आहे, नाक दाबलं कवर आल्यावर सोडत जा, नाही तर मला अडचणीत आणणार. सोडत जा 3 वेळेला. हे स्नानाची प्रक्रिया सांगितली. जाऊ दे, आपला भाव इथं होता. गोदावरी मातेचं गिरिजा माता पूजन करतात, नमस्कार केला आणि घाबरत घाबरत निरोप दिला, गोदावरी माता माझे पती एकनाथ महाराज जर ब्रह्मचारी असतील तर रस्ता देशील. काय सांगू कसारा करानो तुम्हाला. ऐकलं ना गोदावरी मातेना, खालचं पाणी खालच्या दिशेला आणि वरचं पाणी वरच्या दिशेला. गेल्या पहिलं तीराला पूजन केलं आणि इकडं आल्यानंतर नाथ महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत, श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मालक अहो हे असं कसं काय घडलं, आपल्याला मुलं बाळ आहे तरी सुद्धा गोदावरी माता तुम्ही ब्रह्मचारी आहे असा निरोप खरा ठरवते. एकनाथ महाराज सांगतात, गिरिजे आम्हाला एखादं जर काम करावं लागलं जगत कल्याणाकरता तर त्याचा बंद तयार होत नाही आणि ते आम्हाला भोगावा लागत नाही. विठाला विठा कळालं आपल्याला. देवाला भोगलं पाहिजे असं नाही, पण भोगताना दिसतो. संतांना केलेलं कर्म भोगावं लागत नाही का, त्यांची कर्म निर्बीज आहे, जळालेली आहे, दग्ध कर्म आहे, बीज भाजूने केली नाही. आम्हा जन्म मरण नाही, त्यांचं कर्म निर्बीज आहे. पण राहिलो आता एक वर्ग राहिला, कोणता, आपला मनुष्य. यांना कर्मही आहे आणि केलेलं भोगावंही लागतं. मग एखादा जर आपल्या जीवनामध्ये सुख भोगत असला समजायचं याचं मागचं कर्म चांगलं आहे, आणि कुणी जर दुःख भोगत असला कोणत्या तरी जन्मात त्याच्याकडून काहीतरी वाईट घडलेलं आहे. मग आता देवावर नाराज व्हायची गरज आहे का. आपण जर दुःख भोगत असलो तर आपणच केलेल्या कर्माचं ते फळ आहे. मग नाराज न होता आलेल्या दुःखाला आदरानं सामोरं जायचं. आपणच केलेलं आहे, आपल्याला भोगणंच आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया भोगासे असावे सदा, आलिया भोगासे असावे सदा. हे आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर. आलिया भोगासे असावे सदा, आलिया भोगासे असावे सदा. आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. देवावर भार घाला, त्याचं चिंतन करा, त्याची भक्ती करा. दुःख का हो, मग दुःख नष्ट होतं का. दुःख नष्ट करण्याची ताकद परमार्थात देखील नाही. माळकऱ्यालाही दुःख आहे, बिना माळकऱ्यालाही दुःख आहे, वारी करणाऱ्यालाही दुःख आहे, घरी राहणाऱ्यालाही दुःख आहे, आस्तिकालाही दुःख आहे, नास्तिकालाही दुःख आहे. काही म्हणतील बरं झालं आपण माळ नाही घातली, पण ऐका दोन्हीतला फरक सांगतो. जर दुःख दोन्हीकडं सारखं दिसत असलं माळकऱ्यालाही आणि बिना माळकऱ्यालाही, तर दोन्हीतला फरक सांगतो. मला वाटतं हिकडच्या पेक्षा हिकडं पटकन कळलं. तुम्ही स्वयंपाक करता, परात घ्या, पीठ टाका, नंतर थोडंसं रॉकेल आपलं
पाणी. स्वयंपाक आटोपला आणि दूध तापवायला ठेवलं आणि बाहेर येऊन बसल्या. शेजारची बाई शेजारी येऊन भाजी निवडत बसली. आता दोघीच्या गप्पा का कीर्तनात सांगू का? दोन मावल्या एकमेकीला भेटल्या आणि तिसरीचा विषय झालाच नाही. असा दिवसच जीवनात आहे का नाही कोणास ठाव. असल्या गप्पा रंगल्या आणि दूध उतू जातं. कालांतरानं कळालं दोघीने दूध ठेवलेलं आहे, दूध उतू गेलेलं आहे. दोघी पळत जातात. एकीनं डायरेक्ट पातेलं धरलं. काय झालं? तो जो ताप आहे शरीराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. पण दुसरी माऊली पळता पळता कपडा ओढला, त्याच्या 2-4 घड्या पातेल्यावरती टाकल्या. बोला आता तो ताप शरीराशी कॉन्टॅक्ट झाला का? नाही झाला. मध्ये रोग कोण धरला? कोणी? कपड्याच्या घड्यांनी. परमार्थ हेच काम करतो. नामचिंतनाच्या घड्या करून ठेवा. इतक्या घड्या करा, इतक्या घड्या करा, इतक्या घड्या करा. केवढं मोठं दुःखाचं पातेलं धरण्याची वेळ येऊ द्या, पातेलं थंड होऊन जाईल, आपल्यापर्यंत ताप येणार नाही. इतक्या घड्या करून टाका. कैरा हरी भक्ती परलोकी येईल कामा. कैरा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडवी नये आणि मग हेच तिथं कामाला येतं. करा हरिभक्ती परलोक येईल कामा. सोडविल यमापासून. यमापासून सोडवण्याकरता देखील इथं नामचिंतन आणि भक्तीचा महान असा फायदा उपयोग होतो. मग आता पहिलं आपल्या लक्षात आलं आपलं केलेलं कर्म आपल्याला भोगणंच आहे, म्हणून नाराज काय व्हायचं? आदरानं सामोरे जाणं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या. लगेच 2 मिनिटात तुम्हाला अभंगात नेतो. फक्त इकडे लक्ष द्या. 2च मिनिटं माझ्या करता द्या तुम्ही. उजव्या हाताकडे पहा. सगळ्यांनी पाहिलं ना उजव्या हाताकडं? वरती चांगली कर्म आहे. गेले अभंगात तुम्ही. आता वर चांगली कर्म आहे. चांगल्या कर्मापासून पुण्य तयार होत असतं आणि पुण्यामुळं आपल्याला सुख मिळतं. चांगली कर्म, पुण्य, सुख मध्ये काय आहे? या मा डोकं फोडीन बरं का मी तुमच्या बिना. आता किती बारीक सांगितलंय. चांगली कर्म, पुण्य आणि सुख. आता इकडे या. डाव्या हाताकडे पहा. इकडं निषिद्ध कर्म, ज्याला वाईट कर्म म्हणा. वाईट कर्म. वाईट कर्मापासून पाप तयार होतं आणि पापामुळं दुःख भोगावं लागतं. वाईट कर्म, पाप आणि दुःख, एवढं सूत्र कळालं का सुटसुटीत अभंग करतो. चांगली कर्म, पुण्य, सुख. पाठ झाला आपला. आता समोरासमोर जोड्या लावा. इकडं सुख आहे, इकडं दुःख आहे. इकडं पुण्य, इकडं पाप आहे. इकडं चांगली कर्म, इकडं वाईट कर्म आहे. ज्या वेळेला तुम्ही सुख भोगतात त्यावेळेस त्याच्यावरच संपत पुण्य संपत. सुख भोगलं का पुण्य संपत. या इकडं आता. ज्या वेळेला तुम्ही दुःख भोगतात त्याच्यावरच संपत पाप संपत. दुःख भोगलं का पाप संपत, सुख भोगलं का पुण्य संपत. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या कसारा करा आज. तुमच्या जीवनातलं चांगलं संपावा का वाईट संपावा? कीर्तन कोण म्हणलं? चांगलं संपावा का वाईट संपावा? कोणी काय उत्तर देणार आहे? वाईट. म्हणजे पाप संपावा. पाप संपावा. पाप संपावा वाटतं ना तुम्हाला? मग काय भोगावं लागल? दुःख भोगावं लागल. आणि दुःख भोगल्याने जर आमचं पाप जात असेल तर आम्ही आनंदानं भोगायला तयार आहे. आली या भोगाशी असावे सादर देवावरे भार घालून या. तिसरा मुद्दा. ज्या वेळेला माणूस सुख भोगतो देवाला विसरतो. दुःख असलं का देवाची आठवण होते. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठविते. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वन. ओ कृष्ण साय पांडवाशी. कृष्ण साय पांडवाशी. कृष्ण साय पांडवासी. कृष्ण साय पांडवासी. आते भोगिती नष्टचर्यसी. ते भोगिती
कोणाची तळेना प्रारब्ध कोणाचे टळेना प्रारब्ध कोणाची तळेना प्रारब्ध कोणाचे टळेना आईची प्रारब्धाची ठेव 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 एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करा विठोबा रखुमाजी जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई हरी जय हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी भारत माता की जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय 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 गोपाल कुमाई देवी गोपाल कुमाई गोपाल कुमाई देवी 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 गोपाल कुमाई हरि जय जय गोपाल कुमाई हरि जय जय गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई हरि 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई पुंडरी कमरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगाधर महाराज सद्गुरु नारायण सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी धर्म संभाज भारत माता की वंदे मातरम देवी गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई देवी गोपाल देवी गोपाल कुमाई देवी गोपाल कुमाई देवी गोपाल रे हार बरोबर आहे महाराज आपरा पाळला आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालून या माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी या अभंगावर चिंतन केलं. असाच अर्थ असेल असा हट्ट धरणार नाही. एक साधू संतांच्या मुखातून मोठ्या लोकांच्या श्रवण केलेली वाक्य मी आपल्यासमोर मांडलीत. ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. झालं कीर्तन माझं. फक्त एक 7 मिनिटं माझ्याकडे आहे. त्या 7 मिनिटामध्ये बाप काय असतो यूट्यूबला तुम्ही सर्च केलं अनिल महाराज तुपे नाव टाकलं प्रत्येक नात्या संदर्भातली कीर्तन आहे. आईचं मुलाचं नातं, आईचं मुलीचं नातं, बापाचं मुलीचं नातं, भावा बहिणीचं नातं, भावा प्रत्येक नात्याची कीर्तन आहे. म्हणून विनंती आपल्याला नाती सांभाळा. या ठिकाणी या परिवारात गायकवाड परिवारामध्ये अशोक बाबा आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं जे काही कुटुंब आहे, मुलं असतील, मुली असतील, नातू असतील, नाती असतील, ज्या वेळेला बाप असतो त्यावेळेस फारसं महत्त्व कळालं नाही कोणालाच, कळतही नाही. ज्या दिवशी बाप जातो का मग माणसाला बापाचं महत्त्व कळतं, मग जागा कळते बापाची. बाप किती कामाचा असतो ते. बाप पडद्याआडचा कलाकार असतो. बाप पाठीचा कणा असतो. बाप डोक्यावरची छत्री असतो. बाप घराचा पाया असतो.
आई कळस असते ना, बापही पाया असतो. एखाद्या वेळेला पाया का जर खचला, घर कोसळतं बरं का. हे बाप लई मोठा आधार असतो रे घराचा, लई मोठा आधार असतो. रडाल, सगळ्या सगळ्या रडाल तुम्ही. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा, काळीज असते. लई प्रेम करतो मुलीवर बाप. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो? जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच हक्काचा उंबरा आहे चपला सोडायला. एकदा का बाप गेला ना माहेरातला, आई असते हो तुमची, पण आईला सोनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप गेला की मुलीला, मुलगी राहत नाही माहेरातली, मुलगी पाहुणी होते. किती वाजता जावा आता विचार करावा लागतो. आता मी मुलगी राहिलेली नाही तिथलची. बाप असताना कुणाच्या परवानगीची गरज नाही. किती वाजता जा. तुम्ही लई मोठ्याले बंगले बांधा रे, लई मोठ्याले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका बाजूला तुमचा म्हातारा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हातारी आई बसलेली आहे. ही खरी शोभा असते दादा तुमच्या बंगल्याची, ही खरी शोभा आहे. याच्यातला एक जरी गेला ना, आपल्या बंगल्याची शोभाच गेली समजायची. बाप मुलातही जीव असतो बापाचा, असं नाही, पण फारसं बोलत नाही, दाखवत नाही बाप. नाहीतर आळंदीला गेलेले मुलांना सोडवायला बाप जातात ना, मुला देखत जरी निष्ठुर अंतकरण करून निघत असले तर बसमध्ये घरी येईपर्यंत रडणारे बाप पाहिले आबा मी. निष्ठुर नाही रे बाप, लई कवळ्या अंतकरणाचा असतो, लई कवळा असतो. ज्या दिवशी तुमचा विवाह झाला बहिणीनो, आठवा तो दिवस. गाठ सुटली, तुम्ही पळत चालल्या, तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले. आई, बहीण, मामा, मामी, काका, काकू सगळे भेटतात. तुमचा बाप नाही भेटायचा का? नाही पाहू शकत सासरी जाताना, काळजाचा तुकडा चाललाय, एकटाच रडत असतो. 2-4 लोक धरून आणतात त्या बापाला, मुलगी वाटी लावायची आहे. ज्या वेळेला बापाला पाहते ना मुलगी, हळू चालणारी पोर बाप पाहिला का राहत नाही, पळत सुटते, कडाडून मिठी मारते बापाच्या गळ्याला, हंबरडा पडतो बाप. बाप ढोरागोरा सारखा, ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. आता जबरदस्ती पोरीला गाडीत बसवतात. इथलचा प्रसंग तर फार कठीण आहे, प्रत्येक बापाच्या जीवनात हा प्रसंग आहे. आता ज्या वेळेला मुलगी गाडीत बसते, हळूहळू गाडी सुरू होते, बाप गाडीला थाप मारतो. काय आठवलं कुणास ठाव, ड्रायव्हर काच खाली करतो काचा. आज मुलीच्या बाजूने नाहीये, तुमच्या बाजूने नाहीये तुमचा बाप. आज त्याला बाजू बदलावा लागते, जावयाच्या बाजूने जातो. कधी झुकलेला नाही बहिणीनो तुमचा बाप, कधी कुणापुढे हात जोडलेले नाही त्यानं, पण आज आपल्या मुली करता असा वाकून जावया पुढे हात जोडतो आणि काय सांगतो ऐका ना, जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिलाय, लय लाडात वाढवलंय राव तिला. जर एखादी चूक झाली ना, तिची नाही बरं का, तिच्या बापाची समजत जायची आणि तिचा गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू. अरे मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता दादा? दिवाळीचा सण यावा, सगळ्यांची दिवाळी सजवणारा बाप असतो. कधीतरी त्या बापाकडे पहा, म्हातारीला लुगडं आणील, सोनाला साडी घेईल, नातवांना कपडे घेईल, पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहील ना, त्याचं नाव बाप आहे. म्हणून विनंती करून चाललो आपल्याला, सेवा करायची नाही म्हातारपणात बापाची नका करू, फक्त टाकून नाही बोलायचं आपल्या म्हाताऱ्या बापाला. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना राजा हो, जसा पहारीनं घाव घ्यावा तसा काळजात घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या. 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात जाईल. सांभाळा,
सेवा नका करू पण टाकून बोलू नका. एखाद्या वेळेला सून जर बोलली ना, जाऊ द्या परक्या घरातून आलेली आहे, पण पोटचा पोरगा बोलतो ना, सहन होत नाही बरं का. रात्रीची वेळ आहे, म्हाताऱ्या बापानं जर जवळपास घाण केली, सांभाळा ना माझ्या दादानो. अरे आपण नाही का घाण करत होतो, सांभाळलंय ना आपल्या करता त्यांनी. बडबड करतोय पण तुमचा बाप आहे, तो येण्यासारखा करू द्या पण तुमचा बाप आहे याचा विसर पडू देऊ नका. थोडं पुढं जाऊन बोलतो, आमच्या पाचपोर बाबांचं एक वाक्य आहे, आई बापाची इतकी सेवा करावी, इतकी सेवा करावी, ते जर म्हातारे झाले ना, घरात सून असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर आपले दोन्ही हात असे सरळ पुढं करावे आणि आई बापाचा थुंका आपल्या तळ हातावर झेलावा, तळ हातावर झेलावा. इतकी जर सेवा केली ना, मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जगात कुणापुढं असा हात पसरवण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही. ही आई बापाच्या सेवेची ताकद आहे. माये बापे केवळ कासी, तेने नव जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. मी विनंती करेल देवा पांडुरंगा परमात्म्या, आमच्या अशोक बाबांना परत याच गायकवाड कुळामध्ये जन्माला घाल. साधू संताची, समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम.